चला गाईस मस्त घेतलेली आहे मी कोथिंबीर साफ करायला इकडं सर्व भाजी आणि शेंगा बी बघा मस्त कापून ठेवलेले आहेत ते डब्यामध्ये. काय बोलते बाबू? गाईस हिला बोलते अंडे आहेत बोलते, हिला बनवू नको बोलते. इकडे बघा बाबूचा डोका बघा. चला गाईस फायनली झाल्या. चला गाईस पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला आज तर मॉर्निंग खूप लेट झालेली आहे. आज आहे संडे, त्याच्यामुळे कोणच लवकर उठला नाही. तर चला गाईस बघू आज काय काय होते ते पूर्ण दाखवते मी तुम्हाला शूट करून. तर चला कंटिन्यू करू ब्लॉग. आता कसं वाटते गाईस? आता तिला बरा वाटते. तर चला जीविका माझी आत्ताशी गेलेली आहे आंघोळीला आणि निधी सकाळी मस्त आंघोळ फ्रेश झाली आणि मस्त वरती आलेली आहे. गाईज हे बघा सर्व असे कपडे इकडे स्टँडवर लावलेले आहेत. कसं मग बाहेर पाऊस पडते, म्हणजे आता थोडासा ऊन टाकला आहे, सकाळपासून पाऊस लागलेला आणि लाईटसुद्धा गेलेली आहे. चला मी जरा पहिला झाडून बिडून काढून घेते. चला गाईज आता आपण कामाला लागू. आज मला खूप कंटाळा आलेला आहे काम करायला, मगाचपासून बसलेलो. तर चला आपला काम आहे तो आपल्याला केलाच पाहिजे. चला भरपूर पसारा आहे घरामध्ये, हल्लो आपण आज करायला गेलो. संडे आहे ना, तर आज कंटाळा झाला. लेट उठल्यावर ना खूप गाईज कंटाळा येते कामं करायला. तरी चला राहून द्या, आपली कामं इतकी केली पाहिजेत. आणि जीविकाला मी पाठवते पहिला मी चिकन आणायला, मी घरातले कामे करून घेते. आज मी माझे मिस्टर गेलेले आहेत कामाला, संडे आहे तरी गेलेले आहेत. तर चला गाईज बघा किचनचा सीन असा आहे आणि अशी थोडी भांडे आणि सकाळी मस्त की कुकरवाला आलेला. हा बघा मस्त दांडासुद्धा लावून घेतला. एक ताईने कमेंट केलेली तुझा कुकरचा ढाकण तुटलेला आहे, पण काहीच तुटलेला होता तर आता काय करायचं, तर लावताच येत नव्हता. तर आता कुकरवाला आला, त्याने व्यवस्थित फिट करून दिलेलं आहे. पूर्ण असे ढील होतं ते याचे ढाकणं. तर चला ह्याच्यामध्ये थोडीशी अशी भांडी आहेत आणि जर किचन असा सीन आहे. सर्व कामं करून घेऊ. सर्व व्यवस्थित केला, म्हणजे नाश्तासुद्धा केला. आणि इकडे बाबू बघा इकडे टी व्ही लावलेली आहे आणि इथं कपडे लावलेले आहेत मी सुकत. बाबू काय तुझी टी व्ही बंद करू मारेन तुला. तर चला आता आपण भांडी घासायला घेऊ. अय्या गाईज माझा टबसुद्धा भरला पाण्यामध्ये, आता पाणी वेस्ट जायचं. चला आता ही भांडी आहे ती भांडी घासून घेते मी आणि मग तेवढ्या जीविकासुद्धा येईल. चला गाईज चला गाईज कपडे इपडे धुवून आलो, भरपूर कपडे होते, लादी बिदी पुसली आणि आमचे हे सुद्धा आलेले आहेत येऊन झोपले. चला आता मी जेवण करायला घेते. चला गाईज कंटिन्यू करा ब्लॉग. चला गाईज किचनमध्ये जाऊ. आणि हे बघा जीविकाला पाठवलेली मी चिकन आणायला. जीविकाला मी मस्त की चिकन सांगितलेलं आहे. आणि गाईज ह्या तेलाच्या बॉटल कसं सांगू, मला तेल बनवायचं आहे. नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कसं मी तेल बनवणार आहे. अजून आपल्याला पाहिजे होतं, जीविकाने 2च बॉटल आणल्या, तर आपल्याला दुसरी एक बॉटल आहे तशी, बघू तो टाकू आपण तेल. आणि आलशी आहे, आलशी आणलेले आहे. नंतर घेते, पहिला जेवण बिवण बनवते आणि मग नंतर हा तेल बनवायला घेते. का सांगू, हा तेल घरगुती तेल मी बनवला ना, मग त्याच्यामध्ये केस आपले गळत नाही, खूप मजबूत केस होतात. त्याच्यामुळं मी हा मस्तपैकी तेल बनवते. दरवेळेला मी हाच बनवते. तर चला कांदा घेतलेला आहे आणि कढीपत्ता, टॅमॅटो, मिरची आणि आला, लसूण आणि आपला चिकन बिकन धुवून घेतलेला आहे. तर चला गाईस पटापट घालून घेते आणि जरा लसूण, आला, मिरची जरा ठेसून घेते. आणि आमची श्रद्धा आली. श्रद्धा कशी आहेस? गाईज आज संडे आहे ना, संडे असल्यावर मुलं माझी ते येतात. कसं मग संडेला जायला सुट्टी असते ना, तर त्यांची शाळेत ते जातात ना. का श्रद्धा? निधी निधी बघा आमची किती क्यूट आहे. तर चला मी आता बनवायला घेते. हे आपला चिकन सर्व असं कापून ठेवलेला आहे आणि एक साईडला भात घालून घेते. चला गाईस मस्त आता आपला तेल गरम झालेला आहे. कढीपत्ता टाकू आणि लगेच आपण कांदा टाकून घेऊ. मस्त आज गाईस मी कुकरमध्ये घेतलेलं आहे चिकन घालायला. तर कुकरमध्ये जास्त चिकन घालत नाही, तर चला चिकन कुकरमध्ये ट्राय करू. मग कुकरमध्ये घालायला घेतलेला आहे. मस्त कांदा असा मी टाकलेला आहे उभा आणि मग अद्रक लसणाची पेस्ट टाकू. पटापट करून घेते.
छान असं परतवून घेते पहिला आणि मग अद्रक लसणाची पेस्ट टाकते. आता मी अद्रक लसणाची पेस्ट टाकते. आपला कांदा बी मस्त छान असा ब्राऊन झालेला आहे. अशी पेस्ट मी केलेली आहे आणि खलबत्त्यामध्ये खूप छान अशी पेस्ट होते बघा. याला बी एकदम व्यवस्थित परतवून घेते. म्हणजे कशी आपण व्यवस्थित परतवला ना आणि मग आपले कुठल्या बी कालवणाला बोला, चिकनला, मटनला अशी टेस्ट येते हो. एकदम चांगला व्यवस्थित मनापासून जर असं काहीतरी केल्यावर चांगलीच गोष्ट होते. कोण काही धरपकड असं काम केलं ना मग ते जेवणाला टेस्टच लागत नाही. टाकते टॅमॅटो. परतवून घेते. छान असं परतवून झालेला आहे मस्त कांदा, आपला अद्रक लसणाची पेस्ट. आता आपण याच्यामध्ये चिकन मसाला टाकलेला आहे. आता आपण टाकून घेऊ हळद आणि टाकून घेऊ आता मसाला. आणि आता म्हणजे याच्यामध्ये चिकन टाकून घेते. आणि काही तुमचे ना मला कमेंट खूप छान छान येतात. असेच मला जरा छान छान कमेंट करा आणि मग मला बनवायला बी खूप बरं वाटतंय. तुमच्या अशी कमेंट वाचून आता एकदम व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊ. बघा मस्त चिकन आणि त्याच्यामध्ये मी बटाटा घेतलेला आहे. आपण मिक्स करून घेऊ. चिकन घेते आणि लगेच वाटण बी करून घेते. एक साईडला लावते ना. खूप छान असा वास सुटलाय. आता मी याच्यामध्ये पाणी ऍड करते. थोडा उशीर ठेवला. चला गाईस मस्त की आपला खोबरं कापलेला आहे. वाटून घेऊ आणि आपला चिकन मस्त की छानपैकी झालेला आहे. बघा मस्त छान असं झालेलं आहे. मस्त खोबरा आणि आता आपण काढून घेऊ. आता चिकन गळीला आहे. जास्त रस्सा नाही चांगला लागत. आता आपण त्याच्यामध्ये जरा वाटण टाकू. एकदम जास्त बी नको वाटण आपल्याला. थोडं थोडंच टाकू एकदम नॉर्मल. आणि थोडी आता घास लावते आणि मग काहीच आम्ही जेवायला बसतो. तुम्ही सुद्धा या जेवायला. चला गाईच मस्त छान अशी प्लेट भरलेली आहे. आपला चिकन असं भात आणि लिंबू कांदा या जेवायला. ही सर्वजण बसलेले आहेत जेवायला. तर चला मी बी जेवून घेते. चला गाईच. चला गाईच मस्त की रेडी बिडी झालेलं आहे. आता आम्ही चाललेले आहेत पेंडला. तर चला आपल्याला थोडीफार भाजी आणायची आहे. पण भाजी आणायला चाललेलं आहे. थोडंफार सामान आणायचं आहे. तर चला गाईच कंटिन्यू करा. बघू आता. येत आमचे गेले खाली. चला गाईज बाबू बी येते पेंडला. चला बसू आपण गाडीवर. पिलं गाईज आमच्या पोरीला बरं नाही वाटत. आर्मेट केलेलं आमच्या पोरीला. दे नको नको का तूच खा. येतं पेनला. चला बघा कुठे चाललंय. मला तर लय भीती वाटते. हा डेंजर रस्ता आहे पण. घ्या हा तुला पोहता नाही आहे. मम्मीला पोहता येतं. चला काही झालं बाहेर निघलो आम्ही. हा शॉर्टकट रस्ता आहे ना त्याच्यामुळं लवकर पोचू. चला काही चांगलं आलेलं आहे. त्या साईडला आहे पूर्ण कोलीवाडा. बघा सर्व मच्छीवाले असे बसलेले आहेत. मच्छी बोंबील आहेत आणि पाणी बघा गाईज. बघा आज संडे तरी सगळा कोलीवाडा बंद आहे. म्हणजे मच्छीच नाही भेटत त्याच्यामुळे जास्त मच्छीच नाही. कोलंबी आणि बोंबीला दिसत असतील तुम्हाला. जास्त कुठली मच्छीच नाही आहे.
कसं मग बोटीच बंद आहे तर मच्छी कशी काही. हे बघा हे कोणते कटले आहेत वाटतं, कटली मच्छी. चला बाजारामध्ये आलोय आता घेऊ वांगी बटाटे. तांबडी 30 रुपये किलो नाही. चला गाईज आपण उठला काय 2 किलो घेतलेले. गाजर कशी बोलता? अर्धा किलो 30. अर्धा किलो गाईस कोथिंबरी बघा किती महाग झालेली आहे. 60 रुपये हा गड्डा. 60 रुपये ना काका? 80 रुपये वाला तो 60 रुपये देतात आता. आणि आला आहे मिरच्या थोड्याच आहेत, घ्यायला लागतो गाईस. आता मिरच्या घेते आणि ते शिमला बी आहेत. टॅमॅटो तर घेतले आम्ही. आणि बाबू बघा कसा बोलते आला घेऊ. बघू आला आहे आपल्या घरात. हा घे मग घे बोल काकाला दे बोल. बघा बाजारामध्ये किती पाऊस पडायला लागला. आम्ही तर एक साईडला थांबलेलो आहे. असा सीन आहे बघा. मी कंगवे घेतले, कंगवेच नव्हते. आणि ब्रश मस्त आहे, छान आहे ते बघा. 50 रुपये. काय ते त्याच्यातलं बाबूला घेते, त्याच्यातलं छोटं. हा एक द्या मला. बाबूला घेते, छान आहे बघा. हे 2 कुंकू घेतले. ते दुसरा होता ना तो एकदमच पसरत होता. आम्हाला पहिला कुंकू पाहिजे. इधर कुंकू टाक त्याच्यात. आणि असं सर्व काहीच आहे. चला गाईच आपण आलेलं आहेत मच्छी घ्यायला. बाबूला माझ्या मच्छी पाहिजे. चला बघू. आणि अर्धी यांची मच्छी संपलेली आहे. हे बघा छोटे छोटे कसे आहेत. त्यांची मच्छी नाही आहे. पाणी घाण येते ना म्हणून ते मच्छी नाही आणली. हा बघा हा मोठा मासा बघा कसा आहे. तर बाबू एक ऐकतच नाही माझा. जाऊला कसा हा जाऊला आताच रे बाबू घेतलाय रे राजा. हा आणि बोंबील 100. बोंबील 100 रुपये वाटा काय एवढं लावलं द्या. बघा आता किती आहे. कशी 200 रुपये पाव. काही 200 रुपये पाव. हे बघा त्याची आली हो. आता आल्या पोटी आता गण्याला पण आला आहे. गण्याला पण गेला बाहेर. आलू घेऊ काहीची बघा. आता आम्ही इथं आलो मच्छी बघायला. भाऊ घे बघ आता कोणती पाहिजे. हे माझ्या बाबूचा हट्ट. मम्मी मला मच्छीच घे. तिकडून इकडे आलो, तिकडे मच्छी नव्हती. अशी छोटे छोटे आहेत फिश. कोणता घेतस एवढे छोट्या काही बघा रंगीत संगीत आहे. बाबूला बघा किती छोटे पाहिजेत फिश. कोणते पक्षी आहे बघ. छान छान एकदम वाटतात. एकदम भारी वाटतं. लस्सी घेतलेली आहे, यांना थंडा घेतलेला आहे ना. आता आम्ही निघालेलो आहेत घरी जायला. चला हो जरा हल्लू घ्या हो. गाई डुक्कर गाईज बघा बाबू कसा बोलत होता. गाईज आम्ही आलो आणि माझी क्यूटी ये बुब्बो. भाऊ फिश बघू बघू.
बघा मी घडेल आणलाय मला बोलते मी घालीन बोलतो बाबा आवाज कमी कर टीव्हीचा दाखव इकडे घडेल बघून दे हा बघा जीविकाला आणलेला आहे मी घडेल तो घालत नाही आता तिला असं नवीन काय एक आणला ना पहिल्या जीविकाला घालायला लागते धर तू घालचल जीविका घालेल आणि हे बघा हे आणलेले आहेत दगड पप्पा मच्छी पकडून आणतील आणि आमचे पप्पा चाललेले आहेत मच्छी पकडायला मच्छी पकडायला गाईच मच्छी पकडायला चाललेत मच्छी आता मी माझं काम करतो आता घेऊन आल्यावरच आपण दाखवू हं सर्वांना घेऊन आल्यावर दाखवायचं होडीमध्ये चाललं होडीमध्ये चला गाईस मस्त घेतलेली आहे मी कोथिंबीर साफ करायला इकडं सर्व भाजी आणि शेंगा बी बघा मस्त इथे कापून ठेवलेल्या आहेत ते डब्यामध्ये सर्व साफ करून मग अशी व्यवस्थित आपली भाजी राहते त्याच्यामुळं सर्व भाजी व्यवस्थित साफ करते हे बघा आणि कोथिंबीर भरपूर महाग झालेली आहे 60 रुपये गड्डा घेऊन आलो आहे आणि अशी तर भरपूर महाग बोलत होती आणि याच्यामध्ये मिरच्या आहेत आणि जीविकाला बोललो जीविका तू भांडी घास आणि मग मी सर्व भाजी सर्व साफ करून घेते आल्या पहिला मी कपडे चेंज केले आणि भाजी साफ करायला बसलेलं आहे आणि आमचे हे सुद्धा गेलेले आहेत मच्छी पकडायला आता आल्यावर मी तुम्हाला दाखवेन सर्व इथंच पसारा मांडलेला आहे मी बोलू सर्व पहिला साफ करते आणि मग फ्रीजमध्ये ठेवते आता अशीच राहिलीच ती सर्व साफ करते आणि मग गाईच परत तुम्हाला भेटते सर्व भाजी बिजी मी सर्व अशी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे हे बघा आणि फ्रीजमध्ये जागा नाही तर अर्धे टॅमॅटो इथं ठेवलेले आहे आणि जीविकाने इथं सर्व अशी भांडी घासून घेतली भरपूर भांडी होती आणि आता किचन पुसून घेते चला गाईच आता आपण आणलेला आहे जवळा आता जवळ्याचे आपण वडे करू जीविका व्यवस्थित पुसून घे आता आपण जरा जेवण करायला लागू हा आहे जवळा हा बघा तुम्ही बघितला मगाशी मी घेतला असं वाटते आता याचे वडे खूप छान होतात मी याचे वडे करणार आहे गाईच पटापट जेवण करून घेते हा बघा पहिले याला साफ करायला लागणार आहे याच्यामध्ये काय म्हणजे पाळा बिळा असते ना ते व्यवस्थित साफ करू तेवढ्यात मी काही साफ करून घेते पहिला आणि मग धुवून घेते आणि मग त्याच्यामध्ये चण्याचं पीठ आपल्या भाकरीचा पीठ सर्व असा मिक्स करते काय बघा याही मच्छी आणली जास्त भेटलीच नाही या बघा खारींच्या कोळव्या काही जास्त नाही भेटली कसल्या जिवंत आहेत हा उद्या सोमवार आहे आताच बनवते जिवंत आहेत ही खरबी आहे गाईच खरबी या पोचा जिवंत आहे पप्पा सगळं जिवंत आहे हा मग भेटल्या का नाही जास्त काय नाही पाणी काका बोलतोय किती मोठे मोठे अशा कोळबे आहेत आणि तुझं शेतावरून घेतलेलं काय बोलते बाबू हिला अंडे आहे. गाईज हिला बोलते अंडे आहेत बोलते हिला बनवू नको बोलते इकडे बघा बाबूचा डोका बघा गाईज हे बोलतात आता बोलते नको बनवू का सांगू दुपारचा चिकन बी आहे आणि आता आपल्याला हे वडे करायचे आहेत आता मी मंगळवारी करेन ही राहीन मस्त ताजी आहे आता मी ठेवते फ्रीज मध्ये मारते डायरेक्ट ही मुळे अंडी घालत अजून होती चला गाईज याच्यामध्ये अद्रक मिरची सर्व पेस्ट केलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी टाकते चण्याचा पीठ आपला आणि थोडं टाकते भाकरीचा पीठ हा मस्त की भाकरीचं पीठ टाकते आणि आपला हळद मसाला सर्व याच्यामध्ये ॲड करते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ हळद आणि मसाला आणि मीठ टाकून घेते आता नको मीठ टाकलेलं आहे मस्त सर्व काही टाकलं आता मी मिक्स करून घेते हे बघा
सर्व असं. आणि इकडे मी तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला. गाईज हे बघा मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण बनवायला घेऊ. बघा असा गोळा. जर आपण पातळच करू पण जाडवी नको. लगेच आपण यांना तव्यामध्ये टाकू. सर्व अशी बनवून घेते मी छानपैकी. खूप काहीच मस्त लागतात हे. गाईस चला आता मी पलटी करून घेते मस्तपैकी. मग काय बोलत सांग. भाऊ मी काय करते मस्त बनवतीस ते पटोलं. व्यवस्थित. पातोला नाही ते. पटोलं कसलं पातोलं. कोलिमचं. कोलिमचं पातोलं. गाईज बघा मस्त आहे की असे पलटी झालेले आहेत. मस्त असे ब्राऊन झालेले आहेत. हा? मस्त खाऊ आपण टेस्टी. टेस्टी मस्त लागतात ना. जरा असं काहीतरी चमचमीत बनवायला जरा बरा वाटते. काहीतरी अलग अलग. कधीतरी रोज रोज नाही आपण खाऊ शकत. हे बघा मस्त पैकी होतात. चला बाई फायनली झाल्या. सर्व अशा काढून घेते मी. आपण कोळब्या खाऊ कोळब्या. थांब रे बाबू. चला गाईस हे बघा मस्तपैकी बनवलेल्या आहेत. आता या आहेत या मी करून घेते तेव्हा. चला गाईज आता आपलं जेवण बिवण झालेलं आहे. आता आम्ही जेवण घेतो. चला सर्वांना जेवण देते आणि मी सुद्धा जेवण घेते. तर गाईज आज टाईम झाला तर चला फायनली जेवण घेऊ. चला गाईज सर्वांचं जेवण बिवण तर ओके झालेलं आहे. आता मी जरा आता किचन पूर्ण साफ करून घेते. इकडे बघा मी काय करते बॉटल धुवून घेते. चला सर्व भांडी बिंडी घासून घेते. चला गाईज किचन एकदम पुसून काढला. भांडीसुद्धा घासून घेतली. खूप भांडी होती. सर्व असं साफ केला आणि उद्याच्याला भिजत घातलेला आहे मी. चला गाईज आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. गुड नाईट.